यात केंद्रीय मंत्री प्रतापराव जाधव यांनी 26 जुलैला मुंबईमध्ये ठाकरे बंधूंकडून जे आंदोलन होत आहे त्यावर टीका केली आहे। रविवारी होणारे आंदोलन हा ठाकरेंचा घटनात्मक अधिकार आहे, पण आंदोलनाच्या दरम्यान हिंसा झाल्यास कायद्यानुसार कठोर कारवाई केली जाईल असा इशारा त्यांनी दिलाय। तसंच उद्धव ठाकरे यांनी पक्षासाठी योग्य वेळी काम केलं असतं तर पक्ष फुटला नसता अशीही टीका त्यांनी केलेली आहे। दिल्लीमधील आंदोलनाबाबत सरकार चर्चेसाठी पूर्ण प्रयत्न करत असल्याचं सुद्धा जाधव यांनी स्पष्ट केलं। राजीनामा होत नाही, धर्मेंद्र प्रधानांचा अडचण काय आहे? नाही, हे बघा, आज माझ्या माहितीप्रमाणे शिक्षण सेक्रेटरीची सुद्धा बदली त्या ठिकाणी झालेली आहे आणि या पेपरफुटी प्रकरणाचा इतक्या तातडीनं तपास करून जवळपास सगळे आरोपी त्या ठिकाणी अटक झालेले आहेत। एवढंच नाही तर काल माननीय पंतप्रधानांनी ट्विट करून ही सर्व प्रकरणं पेपरफुटीच्या आरोपीची फास्ट ट्रॅक कोर्टामध्ये चालवल्या जातील आणि त्यांना अतिशय कडक, जे विद्यार्थ्यांच्या जीवाशी खेळलेत त्यांना कडक शासन त्या ठिकाणी किंवा सजा दिल्या जाईल असं सुद्धा त्यांनी म्हटलेलं आहे। पण सर, विद्यार्थ्यांचा आरोप आहे इंटरनेट बंद आहे या सगळ्या भागातलं, म्हणजे तुमच्या घरापासून तर अगदी काही अंतरावर जंतर मंतर आहे, इंटरनेट बंद आहे, आम्हाला पंतप्रधानांचा व्हिडिओज बघायला मिळाला नाही असा आरोप करतायत विद्यार्थी। एक तर पुन्हा याच्यामध्ये काही टेक्निकल कारणं असू शकतात किंवा जे काही मागच्या 2-4 दिवसामध्ये या विद्यार्थ्यांच्या आंदोलनामध्ये काही बाहेरच्या लोकांनी येऊनही जो काही धुडगूस या दिल्ली शहरामध्ये राजधानीमध्ये घातला तेही कारण त्याच्या मागे असू शकतं आणि लोकांच्या जनतेच्या सुरक्षिततेच्या हितासाठी कदाचित हा निर्णय घेतलेला असा। तुमच्या घरापासून हाकेच्या अंतरावर आंदोलन हे चालू आहे। शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे इथं येऊन गेले, रात्रीचे 10:30 वाजता मोठा प्रतिसाद मिळाला त्यांच्या आंदोलनाला, दिपकेंनी त्यांचं स्वागत केलं। हे बघा, उद्धवजी ठाकरे जर याच्या अगोदरही घराच्या बाहेर असे निघाले असते आणि 10:30 आणि 11 वाजेपर्यंत जर लोकांना भेटले असते तर मला वाटते ही वेळ त्यांच्यावर आली नसती। उद्याच्या रविवारी दोन्ही ठाकरे बंधू एकत्र येऊन मुंबईत आंदोलन करतायत आणि जर दिल्लीसारखं काय झालं तर तिथल्या तिथं ठोकणार असा इशारा राज ठाकरेंनी दिला। नाही, हे बघा, राज ठाकरेंचे नेहमी करताचे जे वक्तव्य असतात ते आपल्या सगळ्यांच्या परिचित आहेत। मोर्चा काढण्याचा या लोकशाहीमध्ये अधिकार आहे, ते काढतील। शांततेच्या मार्गानं शिस्तीनं त्यांनी मोर्चा काढावा आणि जर त्यामध्ये त्यांनी काही धुडगूस वगैरे घालायचा प्रयत्न केला तर तिथलं प्रशासन, पोलीस विभाग त्यांच्या नियमानुसार त्या ठिकाणी कारवाई केल्या जातील। धन्यवाद आमच्याशी बोलल्याबद्दल। व्हिडिओ जर्नलिस्ट विजय देशमुखसह मी संदीप राजगोळकर, पुढारी न्यूज, नवी दिल्ली।